उल्हासनगर शहरामध्ये अनधिकृत बांधकामावर अंकुश लावण्यासाठी उल्हासनगर महापालिका आक्रमक झाली आहे। उल्हासनगर 2 येथील हनुमान नगर, डम्पिंग ग्राउंड, दुर्गानगर या परिसरात सरकारी भूखंडावरती अतिक्रमण केल्याची माहिती मिळताच आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या आदेशानुसार पालिकेने तात्काळ कारवाई केली आहे। या दरम्यान स्थानिक नागरिकांनी राडा घातल्यानं परिसरात तणावाचं वातावरण झालं होतं। उल्हासनगर महानगरपालिकेच्या आदेशानंतर अतिरिक्त आयुक्त किशोर गवस यांनी संबंधित सहाय्यक आयुक्त यांना तातडीनं कारवाईचे आदेश दिले। त्यानुसार 14 फेब्रुवारी 2025ला पोलीस बंदोबस्त असताना कारवाई पार पडली। या मोहिमेत 10 जोत्यांचे खोल्यांचे, 5 पक्क्या खोल्यांचे बांधकाम, 2 झोपडपट्ट्यांचे बांधकाम संपूर्णपणे निष्कासित करण्यात आले। या कारवाई दरम्यान स्थानिक महिलांनी राडा घातला असून एका महिलेनं संतप्त होत स्वतःच्या अंगावर रॉकेल टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। सहाय्यक आयुक्त प्रभाग समिती 2 आणि नौदल अधिकारी गणेश शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या पथकानं ही मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली। शहरात अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामे वेगाने वाढत असल्यानं महानगरपालिकेनं आता कठोर भूमिका घेतली आहे। संबंधित विभागानं आता स्पष्ट इशारा दिलाय की सरकारी भूखंडावर किंवा परवानगीशिवाय उभारण्यात येणाऱ्या बांधकामावर कठोर कारवाई केली जाईल आणि दोषींवर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे। महानगरपालिकेच्या या धडाकेबाज कारवाईमुळे शहरातील अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। यापुढे अशा मोहिमा महानगरपालिकेनं अधिक तीव्र करण्याचे संकेत दिलेत। NTV न्यूज मराठी, ठाणे, उल्हासनगर।